श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 5 मे 2026 वार मंगळवार आणि आज आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी. आपल्या हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने अनेक समस्या दूर होतात आणि घरात सुख समृद्धी लाभत असते. गणपती बाप्पा म्हणजे आपले आराध्य दैवत आहे. गणपती बाप्पाला प्रत्येकजण खूप मानतो. मंगळवारचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित आहे आणि या दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी उपवास केला जातो. आणि याच मंगळवारच्या दिवशी जेव्हा चतुर्थी तिथी येते तेव्हा तिचं महत्त्व हे अधिक पटीने वाढतं. गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि हिंदू मराठी नवीन वर्षातील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे आणि त्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीला गणरायाची मनोभावे पूजा करते, उपवास करते, त्या व्यक्तीला अपेक्षित फळ प्राप्त होते. या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते. म्हणून आपल्याला आज रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे. आज चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री 10:14. तर या वेळेला आपल्याला चंद्राची पूजा करून श्री गणेशाची आरती करायची आहे आणि यानंतरच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. धार्मिक मान्यतेनुसार आपण जर अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व चतुर्थीचे शुभफळ प्राप्त होते. म्हणजेच 21 संकष्टीचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते. आणि म्हणून या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी व्रत करून भगवान श्री गणेशाची पूजा करावी. या अंगारकी चतुर्थीला भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे वातावरणामध्ये गणेश लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात. गणपती बाप्पा या अंगारकी चतुर्थीला 4 मस्तक आणि 4 हाताच्या रूपामध्ये असतात आणि त्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. घरातील भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, शत्रुत्रास नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य, गरिबी दूर होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा, जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. आणि हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी 5 वाजल्यानंतरनं तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. कारण आज संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हा चतुर्थीचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे आणि म्हणून तुम्ही हा उपाय रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय बघा जेव्हा रात्री चंद्रोदय होणार आहे 10:14 तर त्यावेळेमध्ये हा उपाय जर तुम्ही केला तर अतिशय उत्तम. त्यावेळेमध्ये नाही शक्य झाले तर सायंकाळपासून रात्री 12पर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही करायचं आहे. आज अंगारकी चतुर्थीला जर आपण कापुरासोबत आपल्या घरात ही एक वस्तू जाळली
तर तुमच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न, दुःख, दारिद्र्य जे आहे तर ते दूर होतात आणि तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळायला लागतं. तुमच्या घराची भरभराट होते. कारण पहा, गणपती बाप्पा जे आहे तर ते विघ्नहर्ता आहे. आपल्या भक्तांना संकटात कधीही एकटं सोडत नाही. आणि या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पृथ्वीवरती वातावरणात गणेश तत्व, दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. आणि म्हणून या दिवशी आपण हा उपाय जर केला तर या उपायाचे आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते. या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा, व्रत आणि उपाय करण्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. भगवान श्री गणेशाला संकटनाशक असं देखील म्हटलं जातं आणि या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संकटनाशक गणेश या रूपाची पूजा केली जाते. गणेश पुराणानुसार कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. तसेच गणपतीला बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान, बुद्धी मिळते. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सुद्धा शिक्षण घेणारी मुलं असतील तर त्यांनी आवर्जून या दिवशी शक्य असेल तर व्रत करावं. व्रत शक्य नसेल तर या दिवशी गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत. यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती होत असते. त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा करून काही उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या या नष्ट होतात. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असेल, नवरा बायकोची भांडणं असेल, सासू सुनांची भांडणं असेल, आई मुलांची भांडणं असेल, कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत ज्यांच्यामध्ये सतत वाद विवाद होत असतील, घरामध्ये पैसा टिकत नाही, घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, तुमची कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नाही, एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील, म्हणजेच व्यवसाय हा व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो कोणत्या कारणाने घरातून पुन्हा निघून जात असेल, तसेच जर तुमच्यावर सतत वारंवार संकट येत असतील, विघ्न येत असतील, कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तुमच्या मुलाबाळांच्या काही समस्या असतील, त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडत नसेल, वर्षभर तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करत आहे तरी देखील तुम्हाला कष्टाला, मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही, कोणत्याही कामाची सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला अपयशच येत असेल, नेहमी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, कोणतेही कार्य तुम्ही हातात घेतल्यानंतर त्यामध्ये वारंवार अडचणी येत असतील, काहीतरी विघ्न, संकट येत असतील, तुमची प्रगती होत नसेल, याशिवाय तुमच्या मुलांविषयी काही समस्या असतील किंवा घरामध्ये संतानप्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये आजारपण असेल, एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो, घरातील मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही, मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल, तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. आपल्या घरात हा उपाय केल्याने श्री गणेशाच्या कृपेने घरातील सर्व संकट, अडचणी, दुःख हे नष्ट होतात आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होते. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि त्यामुळे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. या दिवशी आपण काही खास उपाय केले तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये त्याचा सकारात्मक बदल जो आहे तर तो आपल्याला जाणवत असतो. आता हा उपाय आपण आज संध्याकाळी करणार आहे, त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे, धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहेत, घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यापूर्वी तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून काढायचे आहेत, कपडावरती तुम्हाला गंध लावून घ्यायचा आहे आणि मग उपाय करायचा आहे. तर आता तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे, ताम्हण हे आपल्यासमोर ठेवायचं आहे आणि त्या ताम्हणामध्ये तुम्हाला कापूर जाळण्याचं भांडं ठेवायचं आहे किंवा एखादी प्लेट ठेवायची आहे
किंवा मातीची पंती असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। या 3 पैकी जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही घेऊ शकता। यानंतर एक ताम्हण तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी मोठी प्लेट असेल, मोठं ताट असेल तर ते सुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला हे कापूर जाळण्यासाठी भांडं ठेवायचं आहे। कारण जर आपण कापूर प्रज्वलित केल्यानंतर ते भांडं जे आहे तर ते गरम होतं आणि यावेळी तुम्हाला चटकासुद्धा लागू शकतो, म्हणून एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये तुम्हाला कापूर जाळण्याचं भांडं ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला चटका लागणार नाही। आता आपल्याला उपाय करण्यासाठी भीमसेनी कापूर वड्या घ्यायच्या आहेत। 5 किंवा 7 किंवा 11 या विषम संख्येमध्ये तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूरसुद्धा घेऊ शकता। यानंतर तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे। जे सुकं खोबरं असतं तर त्याची एक अख्खी खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहेत। अख्खी खोबऱ्याची वाटी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अर्धी वाटी घेतली तरीही चालेल किंवा एखादा छोटासा तुकडा घेतला तरीसुद्धा चालेल। सर्वप्रथम तुम्हाला तो खोबऱ्याचा तुकडा जो आहे तर तो तुम्हाला त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये किंवा पंतीमध्ये ठेवायचा आहे आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती जो पांढरा भाग असतो तर त्या पांढऱ्या भागावरती तुम्हाला एक भीमसेनी कापूर वडी ठेवायची आहे आणि ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे। ती प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला चिमूटभर पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि हे तीळ जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्या कापूर वडीवरून टाकायचे आहेत। यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करायचा आहे। गणपती बाप्पांचा मंत्र हा अतिशय प्रभावी आहे आणि या मंत्राच्या प्रभावामुळे तुमच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न हे दूर होतात। तर मंत्र असा आहे, ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आता पहिली कापूरवडी संपत आली की पुन्हा दुसरी कापूरवडी ठेवायची, दुसरी संपत आली की तिसरी कापूरवडी ठेवायची। असे तुम्हाला विषम संख्येमध्ये 5, 7 किंवा 11 अशा कापूरवड्या ज्या आहेत तर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवून तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत। आणि जेव्हा तुम्ही कापूरवडी ठेवणार आहे त्यावरून लगेच तुम्हाला अगदी थोडेसे चिमूटभर तीळ जे आहेत तर ते लगेच वरून टाकायचे आहेत। दुसरी कापूरवडी ठेवली की लगेच थोडेसे तीळ तुम्हाला वरून टाकायचे आहेत। पांढरेच तीळ टाकायचे आहेत, काळे तीळ तुम्हाला टाकायचे नाही। आता तीळ का टाकायचे आहेत? तीळ जे आहेत ना ते दारिद्र्य नाशक मानले जाते। अंगारकी चतुर्थीला कापुरासोबत पांढरे तीळ आपल्या घरात जाळल्याने घरातील दरिद्रता आणि गरिबी जी आहे ना ती दूर होते। कापूर जो आहे ना तो घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ना ती दूर करत असतो आणि जेव्हा आपण खोबऱ्यावरती हा कापूर जाळतो तेव्हा आपल्या घर जे आहे ना ते पवित्र, शुद्ध होत असते। आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे ना ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि म्हणून आपल्याला संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता या वस्तू जाळून झाल्यानंतर ना ते ताट तसंच तुम्हाला संपूर्ण रात्रभर तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून ते सगळं काही तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे। प्लेट किंवा ताम्हण जे आहे तर ते स्वच्छ करून तुम्ही वापरायला घेऊ शकता। फक्त एका गोष्टी तुम्हाला काळजी घ्यायची आहे, तो खोबऱ्याचा तुकडा किंवा खोबऱ्याची वाटी असणार आहे तर ती घरामध्ये कोणीही खायची नाही। त्यामध्ये आपल्या घरात असणारी नकारात्मकता जी आहे तर ती आकर्षित झालेली असते, त्यामुळे ती वाटी न खाता तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहेत। आणि अशा पद्धतीने छोटासा एक उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये अंगारकी चतुर्थीला करायचा आहे। बऱ्याच जणांनी हा उपाय केलासुद्धा आहे आणि त्याचा त्यांना अनुभवसुद्धा आलेला आहे। इतका प्रभावी हा उपाय आहे, अतिशय सात्विक उपाय आहे। हा उपाय केल्याने त्याचा तुम्हाला फळच मिळणार आहे। कुठलाही वाईट परिणाम जो आहे तर तो तुमच्या घरावर किंवा तुमच्यावर होणार नाही। त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा। भले या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, तुमच्याकडनं कोणती सेवा नाही झाली तरी चालेल, पण हा उपाय जर तुम्ही केला ना तर तुम्हाला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल। त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा आहे, इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे परंतु नशिबाची साथ मिळत नाही, इच्छा पूर्ण होत नाही, तर अशावेळी तुम्हाला आज गणपती बाप्पांना 21 गुळाचे लाडू जे आहेत तर ते अर्पण करायचे आहे। आता गुळाचे लाडू म्हणजे नक्की काय? गुळ किसून घ्यायचा आहे आणि त्याचे अगदी छोटे छोटे गोळे तुम्हाला बनवायचे आहेत आणि हे 21 गुळाचे लाडू तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि ते गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून तुम्हाला अर्पण करायचे आहे। आणि तिथेच गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला ओम गण गणपते नमः या महामंत्राचा
108 वेळा जप करायचा आणि 3 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून जी काही आपली इच्छा आहे किंवा आपल्याला कोणत्या कामात यश मिळत नाही तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि यानंतर हे लाडू तुम्ही घरामध्ये प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हे 21 लाडू जे आहेत तर ते बाप्पांना अर्पण करू शकता. मी तर सांगेल शक्य असेल तर मंदिरामध्येच जा, कारण मंदिरामध्ये जी काही सकारात्मकता असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते. आणि जेव्हा आपण तिथे उपाय करतो ना, ते उपाय जे आहे ना ते सिद्ध होतात. त्या उपायांचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळतेच. म्हणून शक्य असेल तर मंदिरामध्ये तुम्ही हे लाडू अर्पण करा. नाही शक्य तुम्ही घरीसुद्धा हा उपाय करू शकता. पण घरी करणार असेल तर आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असायलाच हवा. त्याचबरोबर पुढचा उपायसुद्धा हा तेवढाच महत्त्वाचा आहे. जर बघा आता प्रत्येकाच्या घरामध्ये ही समस्या जी आहे ना ती असतेच. ती म्हणजे बघा, जर घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेली की त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होतं आणि या भांडणाचा परिणाम जो आहे ना तो संपूर्ण कुटुंबावरती होत असतो. आणि म्हणून तुमच्याही विवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील, दोघांमधलं प्रेम जे आहे तर ते संपलेलं असेल, दोघांमध्ये सतत कटकटी होत असतील, तर तुम्हाला बघा आज अंगारकी चतुर्थीला दोघांनी मिळून व्रत करायचं आहे. एकाने नाही, दोघांनीही व्रत करायचं आहे. दोघांनी मिळून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. रात्री जेव्हा चंद्रोदय होईल ना तेव्हा दोघांनी मिळून चंद्राची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आणि गणपती बाप्पांची आरती करताना 2 कापूरवड्या आणि 2 लवंगा तुम्हाला जाळून गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आणि दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुमच्या विवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यासाठी फक्त एकदा प्रार्थना करा. नक्कीच तुमच्यामध्ये जे काही गैरसमज आहे, ज्या काही अडचणी आहेत तर त्या 100% दूर होतील. त्याचबरोबर जर घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत आहे, घरात पैसा येत नाही, आला तरी तो टिकत नाही, जिथे तुम्हाला 5 रुपये खर्च करायचे असतात तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत आहे, तुमच्यावरती कर्ज झालेलं आहे, सतत इतरांकडून तुम्हाला उसने पैसे घ्यावे लागत आहे, तर अशा सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला आज सकाळी आणि संध्याकाळी गणपती बाप्पांसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. साधं तेल तुम्हाला घ्यायचं नाही, तिळाच्याच तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत. गणपती बाप्पांसमोर बसून ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. असं केल्याने तुम्हाला खूप चांगले फळ मिळतं. तुमच्या पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात. नोकरी व्यवसायामध्ये यश मिळू लागते. त्याचबरोबर आजच्या दिवशी बघा गणपती बाप्पांसोबतच हनुमानांची सुद्धा पूजा केली जाते. आणि तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन किंवा घरीच ऋणमोचक जे स्तोत्र आहेत त्याचं पठण करा. यामुळे सुद्धा तुमच्यावरचे जे काही कर्ज आहे तर ते दूर होते आणि पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतात. कारण अंगारकी चतुर्थीला ऋणमोचक स्तोत्र वाचल्याने घरात सुख, शांती, समृद्धी येते आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते. त्याचबरोबर आज विघ्नहर्ता गणेश स्तोत्र जे आहे तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. यामुळे सुद्धा जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.